आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. रूढीनुसार भाद्रपद महिन्यामध्ये जे काही सण येतात किंवा जे काही पक्वान्न बनतात ते बहुतांश वेळा उकडीचेच असतात. आता रूढी परंपरा आणि सण यांचा डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली हा आरोग्याशी संबंध असतो. आता आयुर्वेदानुसार बघितलं तर भाद्रपद महिन्यामध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरात पित्त हळूहळू वाढायला लागलं असतं आणि म्हणून शरीरावर स्किन रॅश येणं किंवा पित्त उठणं, अंगाला खाज येणं अशी लक्षणे बघायला मिळतात. आणि म्हणूनच ऋतुचर्येनुसार ह्या काळामध्ये पचायला हलकं आणि पित्त कमी करणारा आहार घ्यायला सांगतात. आता उकडीचे पदार्थ हे नेमके तसेच असतात आणि म्हणून रूढीनुसार भाद्रपद महिन्यामध्ये हे उकडीचे पदार्थ खायला सांगितले. व्यवहारात जर आपण बघितलं तर ह्या काळात जे सण येतात म्हणजे गणपतीसाठी उकडीचे मोदक, ऋषीपंचमीला देखील पायणूचे तांदूळ शिजवतात म्हणजे उकडतात आणि त्याच्याबरोबर ज्या रानभाज्या असतात त्या उकडून त्याची सपक अशी ही कमी तिखट भाजी करतात. तसंच जसं प्रदेश बदलतो त्याप्रमाणे वेगवेगळे पक्वान्न बदलतात. म्हणजे कुठे पाटोळ्या बनतील तर कुठे शिरवळ्या, तसंच कुठे आळूची वडी, कोथिंबीर वडी असे अनेक प्रकार बनतात. तसंच तुमच्या प्रदेशामध्ये कुठला असा उकडीचा पदार्थ भाद्रपद महिन्यामध्ये बनवतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. आयुर्वेद